बदलापूर बलात्कार प्रकरणातील अक्षय शिंदे हा कोणी सोज्वळ महापुरुष नाही, तो कोणी महात्मा नाही आहे. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच हवी. पण फाशीची शिक्षा होताना एक कायद्याची प्रक्रिया असते, ती फॉलो केली पाहिजे. या देशाचा शत्रू म्हणवणाऱ्या कसाबलासुद्धा फाशी देताना एक कायद्याची प्रक्रिया संपूर्णतः पार पाडली होती आणि तीच कायद्याची प्रक्रिया अक्षय शिंदे प्रकरणात सुद्धा पार पडायला हवी होती. मात्र अक्षय शिंदेचा अशा पद्धतीनं एन्काउंटर हे एका अर्थाने बदलापूर प्रकरणातलं सत्य बाहेर येण्याआधीच त्याला दडपून टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या सगळ्या प्रकरणाच्या निमित्ताने काही प्रश्न निर्माण होतात. प्रश्न क्रमांक 1, हैदराबाद बलात्कार प्रकरणाच्या नंतर ज्या 4 बलात्कारांचा एन्काउंटर झाला, त्यात जी स्वसंरक्षणाची स्क्रिप्ट वाचली गेली, तीच स्क्रिप्ट, तेच स्वसंरक्षणाचा बनाव बदलापूर प्रकरणातही केला गेला आहे. हे फार उल्लेखनीय आहे. क्रमांक 2, अक्षय शिंदे जर इतका हिंस्त्र आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता तर त्याला ने-आण करताना पुरेशी काळजी पोलीस कर्मचाऱ्यांनी का घेतली नाही. क्रमांक 3, अक्षय शिंदेला दोन्ही हातात बेड्या असताना पोलिसांच्या कमरेचा पिस्तूल काढून पोलिसांवर फायर करणं शक्य आहे का.